हा माफ करा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पर्यावरण गतिविधी या विषयात गेल्या 2 वर्षापासून काम चालू आहे. यामध्ये पर्यावरण क्षेत्रात काम करणारे विविध लोक, मान्यवर आणि आपण सर्व नागरिक हे सहभागी होत आहेत. या सर्व डॉट्स जे प्रत्येक जण काही ना काही रूपाने पर्यावरणामध्ये आपलं योगदान देत असतो, अशा सगळ्यांचं एकत्रीकरण करणं आणि या सगळ्यांचं एका दिशेने प्रयत्न होतील असं बघणं, या दृष्टीने काम चालू झालेलं आहे आणि अखिल भारतीय स्तरावरती याला आपल्याला खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे. यामध्ये पर्यावरण जागृती, लोकांमध्ये पर्यावरणविषयक जे अडचणी आहेत त्यांना सामना करण्यासाठी काही विविध प्रकारची सोल्युशन्स, त्यांचं प्रशिक्षण याद्वारे काम चालू आहे. पर्यावरणातील 3 महत्वाचे विषय आता आपण हाती घेतले आहेत, ते म्हणजे पाणी, प्लास्टिक आणि पेड़. पेड़, झाडं लावणे, वृक्षारोपण करणे, लावलेल्या झाडांचं संगोपन करणे, पाणी या विषयात जलसंधारण किंवा ग्रामीण भागामध्ये पाण्याविषयी असणारा जो समस्या आहे त्याविषयी जागृती करणं, जे पाणवठे आहेत त्यांचं रक्षण करणं, त्यांचं संरक्षित करणे आणि त्यांच्यामध्ये वाढ होणे, सस्टेनेबल ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचं काम उभं करणं. आणि शहरामध्ये जो प्लास्टिकचा भस्मासूर आहे त्याला एका प्लास्टिकच्या बाटलीत भरण्यासारखा जो उपक्रम आहे इकोब्रिकचा, तो चालू करणं. अशा विविध स्तरावरती काम पर्यावरण गतिविधी करत आहे. आपला मूळ मूळ जो हेतू आहे की ज्यामध्ये पर्यावरण विषयक पॉझिटिव्ह काम करायचं आहे आणि पर्यावरण विषयक काही वेगळ्या समस्या असतील त्यांना आपण आपल्या पद्धतीने प्रत्येकाच्या सहकार्याने काही त्याच्यामध्ये बदल घडू शकतो का, अशा पद्धतीची मांडणी, जे कम्प्लीट पॉझिटिव्ह पर्स्पेक्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच ह्याच्यामधनं पुण्याच्या पर्वती भागातील पर्यावरण गतिविधीतर्फे आपण दर महिन्याला एका उपक्रमाचं म्हणजे प्रशिक्षणाचं आयोजन करणार आहोत. तर त्या प्रशिक्षणाचा एक पहिलाच पुष्प मी याला म्हणेन, पहिला एपिसोड हा स्नेहलताई गोखले आज मांडणार आहेत आपल्यासमोर. सेंद्रिय पद्धतीने गच्चीवरती केलं जाणारं बागकाम आणि घरामध्ये असणारा ओला कचरा याचं कंपोस्ट तयार करणे, याविषयी त्या स्वतः गेली 8-10 वर्ष काम करत आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा सगळ्यांना आपल्याला फायदा करून देण्यासाठी आज ते आपल्यामध्ये उपस्थित असणार आहेत. आमचा हा पहिलाच प्रयत्न आहे. काही टेक्निकल अडचणी जर कोणाला जाणवल्या असतील तर त्यांच्याबद्दल मी आधीच सगळ्यांची क्षमा मागतो आणि पुढल्या वेळी अजून काही फाईन म्हणजे कुठलाही अडचण न येता हे उपक्रम आपण राबवूयात. आणि यासाठी आपण पर्वती गतिविधीचा पर्यावरण चॅनल पण YouTube वरती तयार केलेला आहे. म्हणजे हेच जर आणखी नंतर कोणाला पाहायचं असेल तर ते लोक बघू शकतील आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय हा प्रत्येकाचं व्यक्तिगत बदल, त्याची या सगळ्याकडे बघण्याची दृष्टी बदलणं, हे जर आपण साध्य करू शकलो तर पर्यावरण या विषयाला आपण नीट सामोरं जाऊ शकतो. शेवटी एक फक्त महत्वाचं मला जे वाटतं ते मांडतो. तुम्ही जर कोणी पर्यावरण या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली तर तुमच्या मागे एक अतिशय प्रचंड आणि अतिशय ताकदवान शक्ती उभी राहते. तिचं नाव आहे निसर्ग. आणि निसर्ग हा सर्व क्षुद्र मानवांपेक्षा मोठा आहे. मी जाणीवपूर्वक क्षुद्र हा शब्द वापरतो कारण मानवाने ज्या ज्या निसर्गाचं नुकसान केलेलं आहे त्याला माफी नाही. एक आढावा दिला आपल्या पर्यावरण गतिविधी या संस्थेचा. आता मी आपल्या प्रमुख पाहुण्या स्नेहल गोखले यांची थोडक्यात ओळख करून देते. स्नेहलताई या पर्यावरण स्नेही असून 7 ते 8 वर्ष स्वतः सेंद्रिय पद्धतीने बागकाम कसे करावे याचं प्रशिक्षण, वर्कशॉप्स, वेबिनार घेत असतात. ओल्या कचऱ्याचे खत कसं बनवता येईल घरच्या घरी याचं मार्गदर्शन देत असतात. शाळा, सोसायटी यामध्ये देखील ते मार्गदर्शन करत असतात. स्नेहल गोखलेताई या स्वतः प्रोफेशनने CA आहेत. तर आजच्या कार्यक्रमात म्हणजे शहरामध्ये असलेली जागेची कमतरता लक्षात घेऊन
त्यानंतर घरचा घरी भाजीपाला आपण कसा लावू शकतो याचं मार्गदर्शन स्नेहलताई आपल्याला देणार आहेत. आणि कीटकनाशक म्हणून काय वापरता येईल, कंपोस्ट खत कसं करावं याबद्दल आज स्नेहलताई आपल्याला मार्गदर्शन देणार आहेत, जे खूपच उपयुक्त आहे. आपल्याला सेल्फ डिपेंडंट होण्यासाठी, आत्मनिर्भर होण्यासाठी हे खूप चांगलं पाऊल आहे. आणि आपल्याला स्नेहल गोखलेताई हे सगळं सांगून मार्गदर्शन देणार आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी याची माहिती द्यावी. धन्यवाद. सगळ्या पर्यावरण प्रेमींना पर्यावरण दिन काल झाला असला तरी आज परत एकदा शुभेच्छा देते. आणि रोजच पर्यावरण दिन असावा असं वाटतं, त्यामुळे आज सुद्धा पर्यावरण दिनच आहे. तर आपण सुरुवात करूया प्रेझेंटेशनला. प्रेझेंटेशनच्या आधी मी मुद्दाम सांगू इच्छिते की मी सुद्धा काही आधी लहानपणापासून बागकाम करतेय असं नव्हतं, परंतु गेल्या काही वर्षापूर्वी जेव्हा माझी उगावकर सर म्हणजे दिगंबर उगावकर आणि आशा उगावकर हे आता जवळजवळ 75च्या पुढे असलेले हे दाम्पत्य आहे, ते गेले 30 वर्ष पुण्यामध्ये गच्चीवरती बाग स्वतः सेंद्रिय पद्धतीने करावं असं त्यांचा आग्रह आहे. आणि बरेच लोकांना त्यांनी प्रशिक्षित केलंय, मोटिवेट केलंय. तर त्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेऊन या गोष्टी करायला सुरुवात केली. तर त्यांचं एक म्हणणं असतं की आपल्याला सूर्यप्रकाश सगळ्यांना फुकट आहे, बऱ्याच वेळेला गच्ची आपण वाया घालवतो, तर गच्चीतली जागा ही आहे किंवा आपल्याला टेरेस आहे आणि आपल्याला जर ओला कचरा आपण घरी जिरवला, पालापाचोळ्याचं खत केलं तर ती माती सुद्धा फुकट आहे. थोडक्यात म्हणजे माती विना शेती, तर त्या 3 गोष्टी फुकट आहेत. तर आपण थोडेसे कष्ट घेतले आणि आपल्या घरी असलेल्या जुन्या वस्तू, डबे, रंगाच्या बादल्या ह्यामध्ये जरी आपण झाडं लावली तरी आपल्याला खर्च असा जास्त त्याचा बाऊ न करता छोट्या प्रमाणात का होईना आपण सगळ्यांनी करावं, जेणेकरून ही सौर ऊर्जा आपण वाया घालवतोय. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की भारतासारख्या देशात राहतोय जिथे भरपूर प्रमाणात आपल्याला सूर्यप्रकाश मिळतोय. तर आपण हा वाया घालवणारा जी सूर्याची ऊर्जा आहे ती वापरून आपण का करू नये आणि तो जो आनंद आहे तोही सगळ्यांनी घ्यावा आणि एक विषमुक्त अन्न थोडं का होईना आपलं आपण पिकवावं. त्यांनी अजून एक गोष्ट होते की जेव्हा आपण एखादं टोमॅटोचं रोप लावून 4 टोमॅटो यायला वेळ लागतो, तर त्या मागचे शेतकऱ्याचे कष्ट आपल्याला कळतात आणि अन्न वाया घालवण्याचा आपली जी थोडीशी वृत्ती असते त्याला पण नक्की आळा बसतो. तर असे थोडे विचार त्यांचे होते. त्यातनं खूप प्रेरणा मिळून बागकाम जे काही शिकलीये, काही मैत्रिणी, काही बागकाम प्रेमी यांच्याकडनं जे काही मला शिकायला मिळालं तेच आज मी तुमच्या पुढे प्रेझेंट करते. असं नाही की माझं त्याच्यामध्ये शिक्षण झालेलं आहे, पूर्ण वेगळ्या विषयामध्ये प्रोफेशन आहे, पण जसं त्या प्रोफेशन मध्ये टेन्शन्स आहेत, कटकटी आहेत, तोचपणा आहे, तर निसर्गामध्ये गेलं की हा जो कंटाळा येतो तोचपणाचा आपल्याला तो नक्की जातो. कारण निसर्ग रोज नवीन असतो, रोज अक्षरशः सरप्राईजेस देत असतो आपल्याला. तर अशामुळे मी चालू केलं बागकाम. तर मी शेअर करते माझं प्रेझेंटेशन आणि सुरुवात करते. सगळ्यांना दिसतंय? हो दिसतंय. हो दिसतंय. झाडं लावण्यापूर्वी जे आपण विचार करायला पाहिजे त्या एक 5-6 गोष्टी आहेत. पटकन बोलते, जास्त वेळ नाही घेत. उत्साहाने आपण सुरू करणारी बाग जी असते आपली, तर आपण अचानकपणाने एक 6-7 कुंड्या आणतो एकदम आणि जी आवडतील नर्सरीत त्यावेळी जी उपलब्ध असतील ती झाडं आणतो आणि झाडं लावून टाकतो. आणि नंतर मग आपल्याला लक्षात येतं की अरे आपण असं एकदम करायला नको होतं, किंवा जी आपल्याला हवी ती झाडं खरं आपण आणलेलीच नाहीयेत, तर उपलब्ध जी त्यावेळी ती होती ती आणली आहेत. तर असं न करता आपण थोडासा विचार केला की आपल्याला दिवसामध्ये आपण किती वेळ बागेसाठी देऊ शकतो, एक 10-15 मिनिटच देऊ शकतो का, तर त्याप्रमाणे मेंटेनन्स कमी असणारी झाडं आपण घेतली तर चांगलं. जर ज्येष्ठ नागरिक असतील तर ते थोडा जास्त वेळ काढू शकतात. तर हा विचार थोडासा मनात ठेवून आपण झाडं लावावी. कारण झाड नुसतं लावायचं नाही, तर ते आपल्याला जगवायचं आहे, वाढवायचं आहे आणि फळा फुलांनी भरलेलं पाहायचं आहे. दुसरं म्हणजे जागा. टेरेस असेल तर थोडी मोठी जागा असते, पण बाल्कनी असेल किंवा अगदी ग्रिल मध्ये खिडकीच्या आपण लावू शकतो. तर जागेच्या प्रमाणात आपण थोडं प्लॅन केलं की किती कुंड्या ठेवू शकतो, किती झाडं ठेवू शकतो आणि मग आपल्याला काय लावायचंय हे थोडा विचार करावा.
जास्त प्रमाणात झाडं असतील तर पाण्याची उपलब्धता पाहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही ड्रीप वगैरे लागणार असेल तर ते विचार करावा. ऑटोमेशनमुळे आपला वेळ वाचू शकतो, पाण्याची पण बचत होते. ऊन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, की भरपूर ऊन असेल तर तुम्ही फुलांना किंवा फुलं झाडांना फुलंही भरपूर येतात किंवा फळं जी देणारी झाडं आहेत त्यांना ऊन लागतंच. तर उगाच आपल्याकडे ऊन जास्त नाहीये, 1-2 तास ऊन येतंय आणि तरी आपण अशी झाडं लावायची, मग रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत आणि थोडंसं आपण मनात खट्टू होतो. दुसरं, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या अन्नाची गरज आहे. आवड असेल तर आपल्याला अक्षरशः नो बाउंड्रीज असं आहे, तुम्ही हवी तेवढी बाग वाढवू शकता. वेगवेगळ्या व्हरायटीज तिथे तुम्ही प्रयोग करून बघू शकता. दुसरं असं आहे की बागकाम विषयक पुस्तकं आपल्या जवळ असावी असं वाटतं. कारण आपल्याला जे रेफरन्सेस घेतले आपण सुरू करताना बागकाम, तर काही होणाऱ्या चुका आपण टाळू शकतो आणि तज्ञ लोकांनी अनेक वर्ष त्यावर काम केलेलं असतं. तर आपल्याला अक्षरशः ते रेडीमेड ज्ञान मिळतं. तर 1-2 पुस्तकं ठेवावी किंवा नेटवर आपण बघत असू तर आपलं टिप्पणवही आपली आपली असावी, जेणेकरून जेव्हा लागतं तेव्हा ते झटकन आपल्याला मिळावं. गच्चीवर आणि बाल्कनी बाग ह्यात फरक आहे. बेसिकली उन्हाचा, गच्चीवरच्या बागेमध्ये आपल्याला वाऱ्याचा सुद्धा खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे वाऱ्याच्या साठी आपल्याला काही वारा ज्या बाजूने जास्त येतो तिथे काही अडसर यावा अशी झाडं लावणं किंवा पाम लावणं अशा गोष्टी कधी कधी कराव्या लागतात. त्यामुळे गच्चीवरच्या बागेचं थोडंसं तंत्र वेगळं आहे. अति उन्हाचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून कधी कधी शेडनेट लावायला लागतं. तर बाल्कनीत आपली झाडं त्या मनाने थोडी प्रोटेक्टेड असतात. जागेचं नियोजन मी बोलले. आर्थिक नियोजन सुद्धा थोडंसं करायला लागतं. जर आपल्याला थोडीशी डेकोरेटिव्ह प्लांट्स जास्त लावायचे असतील किंवा आपल्याला बाग दिसायला छान हवी असेल तर थोड्या महागातल्या कुंड्या आणणं किंवा सिरॅमिक पॉट्स आणणं अशा पद्धतीने. आणि रोपं जी असतील तर रोपं वाटिकेतनं आणताना नेहमीच महाग पडतात. तर ते बजेट आपलं असावं की किंवा आपण फेज्ड मॅनर मध्ये आपण बाग वाढवत जावी, जेणेकरून ती व्यवस्थित वाढते पण आणि आपल्याला एकदम आपण खूप खर्च करून बसत नाही, व्यवस्थित झाडंही वाढतात. ह्यामध्ये एक सांगावं असं वाटतं की आपण वेस्ट मॅनेजमेंट हे डोक्यामध्ये ठेवलं तर रियूज करू शकतो का वस्तूंचा हा विचार करावा. आणि काही गट आपण असे तयार केले की जे एकमेकांना रोपं देतील, एकमेकांना कटिंग्स देतील, तर आपल्याला चांगल्या प्रकारची पण झाडं मिळतात आणि आपल्याला त्याच्यासाठी पैसे पण खर्च करावे लागत नाही. एखादा मदतनीस आपला माळी आपल्या हाताशी असावा. जेव्हा आपल्याला वेळ नसेल तेव्हा तो आयत्या वेळी म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणायची, तसं जेव्हा आपण गावाला जाणार काम किंवा वेळ नाही तेव्हा आपण माळी शोधतो. त्याच्यापेक्षा थोडंसं आधी एखाद्या वेळी बोलवून थोडंसं आपली बाग दाखवून जर आपल्याकडे एक माणूस असेल रेफरन्स मध्ये तर आपल्याला सोपं पडतं. आणि बागकामाची हत्यारं लागतात, त्याचं एक मी स्लाइड दाखवते. टेरेस मध्ये जर करणार असो तर वॉटरप्रूफिंग हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तर ते व्यवस्थित खर्च एकदा होतो पण व्यवस्थित तुम्ही वॉटरप्रूफिंग करून घ्या. 15-20 वर्ष काहीही होत नाही. पुण्यामध्ये खूप जण आहेत की जे असं टेरेसमध्ये छान बाल्कनी त्यांनी केलेली आहे. टेरेसमध्ये भात पिकवणारे सुद्धा बापट सर म्हणून आहेत जे मित्रमंडळ कॉलनीत राहतात. नीलाताई पंचपोर आहेत त्यांनी, किंवा दिवाण दाम्पत्य आहे. अशा अनेकांनी टेरेसवर भरपूर वर्ष फळा फुलांनी भरलेल्या त्यांच्या बागा आहेत. तर टेरेसमध्ये हे लक्षात घ्यावं की आपल्याला मेनली नियोजन करावं लागणार आहे ते वॉटरप्रूफिंगचं. आणि जर ड्रीप पद्धतीने करणार असू तर थोडंसं इलेक्ट्रिक कनेक्शन, पाण्याचे नळ व्यवस्थित घेऊन ठेवणे, या गोष्टी आधी लक्षात घ्याव्या. बागकामाच्या आधी ज्या कुंड्या आपण घेतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला आकार सुद्धा कुंडीचा आणि प्रकार या दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या. जेव्हा फुलांचे वाफे करायचे असतील, ताटवा आपल्याला बघावा वाटत असेल, जसं झेंडू वगैरे आहे किंवा पालेभाज्या लावायच्या तर तुम्हाला एक थोडीशी आयताकृती कुंडी असावी. परंतु बाकी टोमॅटो किंवा वांगी, मिरची अशा प्रकारची झाडं लावायची असतील तर तुम्हाला थोडंसं उभंट्या आकाराच्या कुंड्या लागतील, उंची जास्त लागेल. मातीच्या कुंड्या आपल्या टेरेसवर कदाचित जड होऊ शकतात तर आपण प्लास्टिकच्या वापरू शकतो किंवा ग्रो बॅग्स हा वजनाने हलक्या असतात, कुठेही आता बऱ्यापैकी उपलब्ध होतात, त्या ऑनलाईन आहेत किंवा दुकानात आहेत, तर तो एक पर्याय चांगला आहे. ग्रो बॅगची एक मजा सांगायची म्हणजे कापडी ग्रो बॅग असतात तर त्या टांगून ठेवलेल्या होत्या आम्ही
आणि त्याचं जे सॉफ्ट मटेरियल होतं तर ते पाणी घालून घालून थोडंसं लूज म्हणजे सॉफ्ट झालं पाणी घातल्यामुळे. तर पक्ष्यांनी घरटी करण्यासाठी आमच्या त्या ग्रो बॅग कापडे अक्षरशः घरं बांधायला त्यांनी वापरल्या. आणि अचानक पाणी घातल्यावर लक्षात आलं की अरे पाणी म्हणजे भस्कन पाणी खाली का वाहतंय, तर खालचा भाग सगळा त्या ग्रो बॅगचा पक्ष्यांनी नेलेला होता. तर असाही तो झाडं लावणं आणि पक्ष्यांना घरं करायला एक मटेरियल असा दोन्ही उपयोग झाला. मजा आला इथं. त्याच्यानंतर आपण वाफे करू शकतो. टेरेसवरती असेल तर विटांचे वाफे होऊ शकतात किंवा लाकडी बॉक्स वापरू शकतो. काही फोटो दाखवते नंतर. युज्ड आपले जे पोती असतात, ज्यूटची म्हणा किंवा नायलॉनची जास्त करून पोती असतात. आमच्या घरी कुत्रा आहे तर आम्ही ते पेडिग्रीची पोती सुद्धा वापरतो. पोत्यांमध्ये ऊस सुद्धा लोकांनी लावलेला आहे आणि छान वर्षात 2दा घरचा ऊसाचा रस पितात. त्यामुळे हे करून बघायला हरकत नाही. वस्तूंचा पुनर्वापर तर आहेच आहे. हे काही कुंड्यांचे प्रकार आहेत. काही डेकोरेटिव्ह सिरॅमिक पॉट्स पण असतात. पण वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या घेतल्या की एक विविधता दिसते गच्चीमध्ये. थोडासा निराळा लुक येऊ शकतो. तुमचं खिडकीचं ग्रिल असेल तरी त्याचा तुम्ही अशा प्रकारे मॅक्झिमम उपयोग करू शकता. 3 लेव्हल्स मध्ये तुम्हाला झाडं लावता येतील. रंगाचे डबे वापरता येतात. एखाद्या कॉर्नर मध्ये तुम्ही असे सकलन्स ठेवू शकता. ग्रिलला लावायला अशाही कुंड्या हल्ली उपलब्ध आहेत बाजारामध्ये, ज्या तुम्हाला पटकन हलवताही येतात, दिसतातही छान. आणि ड्रुपिंग जी झाडं लावतो आपण ती ह्याच्यामध्ये छान येतात. पिटुनिया वगैरे झाडं ह्याच्यामध्ये सुंदर येतात. पाईप मध्ये लावतात, म्हणजे मेनली सॅलड लावलेलं मी स्वतः पाहिलेलं आहे. तर किंवा स्ट्रॉबेरीची रोपं अशा प्रकारच्या पाईप्स मध्ये तुम्ही लावू शकता. कंपोस्ट भरून त्याच्यामध्ये हे केलेले आहेत. बांबूचे उपयोग करून असे हँगिंग्स करता येतात. नॉर्मल आपल्याला एखाद्या बाल्कनीला बाहेरच्या बाजूला असं ग्रिल तयार केलं तर आपण भाजीपाला सुद्धा एक छोट्या प्रकारचा लावू शकतो. किचन गार्डन करता येऊ शकतं आपल्याला. पुदिना किंवा आपल्याला जे रोज लागणारा पाला म्हणजे कढीपत्ता अशा गोष्टी आपण इथे लावू शकतो. ओरेगानो वगैरे सुद्धा लावतात लोक, जे आपल्याला कुकिंग मध्ये उपयोगी येऊ शकतं. टायर्सचा उपयोग बरेच आहे युट्यूब वरती. ह्याच्यावर मी हे लाकडी बॉक्सेस आहेत, तर हे सुद्धा वापरू शकता. काही वेळेला ज्येष्ठ नागरिकांना खाली वाकण्याचा त्रास होतो, तर थोडंसं त्यांनी काही फॅब्रिकेटेड स्टँड्स करून घेतले आणि त्याच्यावर असे बॉक्सेस ठेवले तर त्यांना खाली न वाकता सुद्धा बागकाम करता येईल. हँगिंग मुळे आपली थोडी जागा वाचू शकते आणि छान दिसतं दिसायला. त्याच्यानंतर हा एक दाखवायची गोष्ट म्हणजे एक डायनिंग टेबलची तुटलेली खुर्ची होती, तर त्याची सीट जी आहे तर ती त्याच्यामध्ये स्पंज होता, तर त्यातला थोडा स्पंज काढून मी कंपोस्ट घालून हे अशा प्रकारचं झाड लावलं होतं मागच्या लॉकडाऊन मध्ये आणि ते छान दिसतंय. आता तर ते पूर्ण मागच्या बाजूनी मनी प्लांटनी वेढून गेलेलं आहे. तर असं थोड्याशा कल्पक स्वतःला काही सुचलं तर ते करून बघावं. रंगाचे डबे आहेत त्याप्रमाणे प्लास्टिकच्या बाटल्यांचा खूप मोठा प्रश्न आहे, तर त्या आपण अशा प्रकारे रियूज करू शकतो. सेल्फ वॉटरिंग प्लांट्स म्हणून एकच बाटलीचे 2 तुकडे करून खाली पाणी आणि वरती अर्धा भाग अशा प्रकारे लोक लावतात. डेकोरेटिव्ह काही करायचं असेल तर तुम्ही थोडंसं पेंट करून वापरू शकता. नंतर आपले रंगाचे जे ऑइलचे बॅरल्स असतात मोठे मोठे, तर ते जुन्या बाजारामध्ये मिळतात. तर त्या बॅरल्सचा उपयोग आपण एक मोठा बॅरल जर अर्धा केला तर आपल्याला 2 भाज्या लावता येतात. पालेभाज्या वगैरे सुंदर येतात. मोठी अगदी पेरूची झाडं, संत्र, मोसंबी अशी झाडं सुद्धा या ड्रम्स मध्ये छान लावता येतात. खाली एक मुद्दाम वेगळा ड्रमचं चित्र घेतलंय की साईडला त्याला तुम्हाला होल्स केलेली दिसतील, तर बाजूच्या ठिकाणी तुम्ही म्हणजे गवती चहा किंवा स्ट्रॉबेरीची रोपं किंवा एखादी सदाफुली किंवा कुठलीही रोपं लावावी आणि मधल्या बाजूला एखादं उंच झाड आपण लावू शकतो. आपल्या वेस्ट मॅनेजमेंट आयामामध्ये साधनाजी मेलाना म्हणून आहेत, तर त्या अशा प्रकारच्या ड्रम्स मध्येच कंपोस्ट करून आपल्याला भाजीपाला पिकवता येतो. म्हणजे दोन्ही उपयोग दुहेरी होतो. झाड पण येतं आणि घरच्या घरी कंपोस्टही आपोआप रोजचा 1 पाऊण किलो कचरा त्यामध्ये जिरत राहतो. ही एक नव्या प्रकारची डिश गार्डन किंवा फुटलेल्या कुंडीपासून केलेलं काही गार्डन लोकांनी केलेली आहेत. ही आपण आपल्या घरी सहज ठेवू शकतो.
त्याच्यानंतर लागणारे साहित्य जे आहेत त्याच्यात दोनच गोष्टी लक्षात घ्यायच्या की कुठलंही कात्री किंवा आपण जे कटिंगला टूल वापरतो ते व्यवस्थित शार्प असावं, कारण अदरवाईज आपल्याला जर त्याला धार व्यवस्थित नसेल तर झाडांना कापताना इजा होऊ शकते आणि नंतर त्याला आपल्याला झाडं मेलेली दिसतात आणि कारण कळत नाही. तर हा म्हणजे कट करताना ते एका झटक्यात कापलं गेलं पाहिजे, अशा प्रकारे त्याला धार असणं गरजेचं आहे. आणि स्प्रे पंप आणलेला चांगला, कारण आपल्याला कीटकनाशक फवारायचे असतात, काही विद्राव्य खतं असतात पाण्यातली, ती पण आपण अशा माध्यमातून देऊ शकतो. कुंडी भरण्यासाठी तर आपल्याला बेसिक गोष्टी माहिती आहेतच, फक्त त्याच्यामध्ये मी इन्सिस्ट करेन की आपण शहरात कचऱ्याची समस्या खूप मोठी आहे, तर आपण आपल्या घरचा कचरा जो आहे तो नक्की कंपोस्ट करावं ओल्या कचऱ्याचं. आणि त्याच्याचे लावलेली झाडांचे रिझल्ट तर जर तुम्ही बघाल तर अमेझिंग रिझल्ट आहेत. सगळ्यांनी कंपोस्ट करावं आणि कंपोस्ट मध्ये झाडं लावावी. एकतर ते जे कंपोस्ट असतं ते वजनाने पण हलकं असतं, तुमच्या गच्चीवर मातीमुळे येणारं जे लोड आहे ते पण कमी होऊ शकतं. बाकी गोष्टी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहेत, त्या मुद्दाम सांगत नाही. रोप आणण्याची तयारी असं मुद्दाम म्हणलंय की रोप अचानक आणून एकदम न लावता कुठल्या प्रकारची रोपं आणायची हे ठरवलं असेल तर आधी कुंडी 4-5 दिवस तयार करून ठेवावी योग्य मिश्रणाची. आवाज येतोय ना? हो येतो मॅम. तर आपण कुंडी आधी तयार करून ठेवली योग्य मिश्रण करून आणि त्याला पाणी घालत राहिलं हलकं, तर आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे रोप आपण लावल्यावर वाढलेलं दिसेल. तर थोडं कुंडी आधी तयार करून ठेवावी. रोप आणल्या लगेच लावू नये, एक 4-5 दिवस ते आपल्या घरी आपल्या झाडांच्या शेजारी ठेवावं, कारण आपण एकदम नर्सरी मधनं त्याचा आजूबाजूचा जो काही वातावरण असतं तिथनं आपण एकदम उचलून त्याला आपल्या घरी आणतो, तर आपल्याला जसं कुठेही गेल्यावर ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो तसंच झाडांचं आहे, त्यांना थोडंसं ऍडजस्ट होऊ द्या. थोडंसं एकदम उन्हात न ठेवता थोडं सावलीत ठेवा आणि नंतर लावा. शक्यतो रोप लावत असताना कुंडीमध्ये दुपारच्या वेळी 4-5 वाजता लावावं. कडक उन्हामध्ये रोपं लावू नयेत, त्यांना तो ताण सहन होत नाही, तर ही काळजी घ्यावी. किंवा सकाळी जर तुम्ही लवकर लावलं तर तुम्ही ते सावलीमध्ये ठेवा. 4 दिवसानंतर झाड तुम्ही प्रॉपर जागी ठेवा. नंतर बिया लावण्यापूर्वी सुद्धा शक्यतो तो पाण्यामध्ये थोडं गोमूत्र घालून बिया थोड्या भिजवून ठेवून मग लावल्या तर नंतर ज्या कीड जी येते त्याच्यात थोडा प्रतिबंध होऊ शकतो. काय लावू शकता मध्ये आपल्याला फुलं आहेत, रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या काही वनस्पती आहेत, औषधी वनस्पती, भाज्या, वेल, इंडोर प्लांट्स आणि ऑर्किड्स हे आपण सगळं लावू शकतो. ऑर्किड्स हे थोडंसं खर्चिक काम आहे, त्याला स्पेशलाइज्ड खरं नॉलेज लागतं, मॉइश्चर मेंटेनन्स ही खूप जास्त लागतं. बऱ्याच वेळेला त्याला म्हणजे पिरियडिकली त्यांना खतं पण द्यायला लागतात. तर ऑर्किड्स आणताना तुम्ही थोडा विचार करून आणा आणि मग एक्सपर्टचा सल्ला घेऊन लावा असं मला वाटतं. नंतर फुलं निवडताना आपण फुलांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर रोजची फुलं आपल्याला माहिती आहेत, परंतु आपल्याला जर फुलपाखरांसाठी आपल्या बागेमध्ये थोडं जागा द्यायची असेल तर एक्झोरा आहे, याच्यावरती भरपूर फुलपाखरं येताना दिसतात. पेंटास आहे, पिवळ्या रंगाची सगळी फुलं जी आहेत, झेंडू आहे किंवा म्हणजे क्रिसॅन्थेमम सारखी फुलं आहेत त्याला भरपूर फुलपाखरं येतात. घरी आपल्या स्वयंपाकघरात वापरली जाणारी मोहरी ही फुलपाखरांसाठी अतिशय छान आहे. मधमाशा फुलपाखरं त्यावर येतात, त्यामुळे पैसे खर्च न करता सुद्धा आपण फुलपाखरांसाठी काही गोष्टी नक्की करू शकतो. नंतर थोडी जागा असेल तर एखादा कमलिनीसाठी आपण टब ठेवू शकतो. पाणी असेल तर थोडं मधमाशा येतात आणि जे पॉलिनेशन होत नाही कधी कधी फळभाज्यांचं किंवा भोपळ्याला फुलं येतात आणि फुलं झाली तरी फळधारणा होत नाही, तर अशा वेळी ह्या मधमाशा आपल्याला फुकटामध्ये परागीभवनाचं काम करून देतात. त्यांच्यासाठी थोडंसं पाणी ठेवलं की काम झालं. ही आपली फुलं झाडं आहेत, रोजच्या पूजेसाठी आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये मी सांगेन की आपली जास्वंद आहे ती आपली देशी जास्वंद लावावी, कारण ती औषधी उपयोगाची पण आहे. केसांच्या तेलामध्ये आपण ती वापरू शकतो आणि त्याचं इव्हन फूल जे आहे त्याचं सरबत सुद्धा करतात.
किंवा गोकर्णाच्या फुलाचंही सरबत करतात, तर ही आपली देशी जास्वंद लावलेली चांगली, त्याला कीड सुद्धा खूप कमी येते. हायब्रिड व्हरायटीला कीड येण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं. बरेच वेळा असं वाटतं की आपल्या बागेत सनबर्ड्स यावेत, तर काय करता येईल? तर साधं कर्दळीसारखं झाड आहे, त्याच्यावर सनबर्ड्स छान येतात. तर असं लावून बघा. आणि कर्दळ एक आहे की एक कंद लावला की ते छान रान त्याचं तयार होतं, दुसऱ्याला सहजपणे तुम्ही रोपही देऊ शकाल नंतर. कंद म्हणजे ही काही फुलांचीच रोप आहेत, झाडं आहेत माझ्या घरची. त्याच्या उजव्या बाजूला दिसते ते आयरिस म्हणून एक झाड आहे. छान फुलं येतात त्याला आणि प्रोपगेशनही लवकर होतं. तर काही निराळी अशा प्रकारची फुलं तुम्ही लावू शकता. ही कमलिनी आहे. खूप छान वाटतं. कुठेही वॉटर बॉडी असेल तर तिथे आपल्याला एक प्रसन्नता जाणवते. तर एखाद्या कोपऱ्यामध्ये असा टब मध्ये आपण लावू शकतो. फक्त त्याच्यामध्ये गप्पी मासे सोडायला विसरू नका, नाहीतर मग डासांचा उपद्रव होईल. आणि कधी कधी आपल्याला मनपाचे अधिकारी येऊन आपला टब रिकामा करून जातील, ते कळणार नाही. तर आपण ही काळजी घेतलीच पाहिजे आपल्यासाठी आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरासाठी. रोजच्या गरजेची झाडं आहेतच, तर तुळशीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये थाई बॅसिल सुद्धा आपल्याला तर रोपं मिळतात, तर ती लावली तर आपल्याला स्वयंपाकात सुद्धा वापरता येईल. कोरोना काळामध्ये तर तुळस आणि गवती चहा याचा पुरेपूर लोकांनी वापर केलेला आहे, काढ्यासाठी, चहासाठी. तर ह्या आपल्या सहज लावता येणाऱ्या गोष्टी आहेत. मोरिंगा किंवा शेवगा आपण कुंडीमध्ये पानांसाठी वाढवू शकतो. पानामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, तर ते पहा. पुदिना सुद्धा लावता येतो. बरेच वेळा लोक म्हणतात पुदिना लावतो पण तो खराब होतो. तर पुदिना आणताना जर बाजारातून जाड काड्या आणल्या तर त्या रात्रभर ग्लास मध्ये पाण्यामध्ये घालून उभ्या कराव्या आणि मग दुसऱ्या दिवशी लावल्या तर चांगला येतो. आणि सिंगल सिंगल काडी न लावता 2-3 एकत्र असे जर आपण करून लावले तर जरा ते टिकायचं प्रमाण थोडं जास्त असतं. भाज्या लावायच्या असतील तर सुरुवातीला पालेभाज्यांनी तुम्ही सुरुवात करा. त्या लवकर येतात आणि आपल्याला थोडंसं मोटिवेशन मिळतं की आपण काहीतरी लावलंय आणि आपल्याला खायला काही गोष्टी मिळत आहेत. तर पालेभाजी लावा. त्यातलं मेथी आणि कोथिंबीर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला स्वयंपाकघरात त्याचं बी आहे, धने आहेत आणि मेथ्या आपण लावून हे उगवू शकतो. तर रात्री भिजवून मेथी असेल तर त्याला मोड आणून लावली तर लवकर येते. धने सुद्धा रात्री पाण्यामध्ये भिजवायचे, सकाळी ते पाण्यातनं काढून थोडे कापडावरती पसरवायचे आणि भरडून धने लावतात. पूर्वी चपलेनी चक्क भरडायचे, पण आता तुम्हाला ते चांगलं नसेल वाटत मनाने, तर थोडं लाटण्याने सुद्धा तुम्ही भरडलं तरी चालू शकेल. दुसरं एक राहिलं की पालेभाज्यांना लिफी व्हेजिटेबल्स जे असतात त्यांना नायट्रोजनची आवश्यकता जास्त असते. तर तुम्ही कंपोस्ट, शेणखत, जीवामृत हे सगळ्याचा त्याला चांगला उपयोग होतो. टोमॅटो, मिरची, वांग ही आपली आपल्याला रोजच्या उपयोगात येणारी आणि जरा पटकन येणारी तशी आहेत झाडं. टोमॅटो आणि वांगी या दोघांनाही आधाराची गरज असते. तर स्टँड्स मिळतात किंवा बांबू आपण ज्या काठ्या असतात त्या लावू शकतो. टोमॅटो मोठे नाही आले तरी छोटे अगदी चेरी टोमॅटो सारखे जरी आले तरी सुद्धा आपल्याला ते खायला सॅलड मध्ये घालून आपण खाऊ शकतो. लहान मुलांना तर खूप आनंद होतो तो खायला आणि एक छान टेस्ट येते. घरी आपण जर पाहिलं तर कंपोस्ट मध्ये जेव्हा आपलं टोमॅटोचं आपण जो उरलेला भाग टाकतो त्याच्यातनं आपोआप टोमॅटोची बरेच वेळा रोपं उगवतात. त्यातनंही असे टोमॅटो आपल्याला चेरी टोमॅटो सहज मिळतील. हे माझ्या घरच्याच दोन्ही भाज्या आहेत, मुळा आणि कोबी. तर लाल मुळा, पांढरा मुळा लावू शकतो. कुठल्याही जो जमिनी खाली येणाऱ्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला माती भुसभुशीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे वाळू मिश्रित माती, वाळू, कंपोस्ट, लाल मातीचा वापर अतिशय कमी करावा. लीफ कंपोस्ट वापरावं जेणेकरून भुसभुशीत मातीमध्ये वरती तुम्हाला पाला जो येईल तोही तुम्ही खायला वापरू शकता. आणि अशा प्रकारचे लाल मुळे, पांढरे मुळे, बटाटे सुद्धा आता पावसाळ्यात मोड येतात ते लावू शकतो. बटाट्यांना 4 महिने वगैरे लागू शकतात, तर थोडा वेळ जास्त लागतो पण येतात. आलं लावू शकतो आपण. तर अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतो. कोबी फ्लॉवर फक्त कीड त्याला पटकन येते या दोन्हीला. त्याच्यावरती लसूण जी असते आपली ती थोडी ठेचून पाण्यात उकळून त्याचं जर पाणी मारलं तर कीड कमी होते. पण ही थोडी ससेप्टेबल आहेत किडीसाठी झाडं, तर ती थोडी नंतर तुम्ही करा. लगेच सुरुवातीला लावलं तर थोडंसं आपल्याला वाईट वाटतं. तर
त्याचा जरा आपण प्रयोग थोडा नंतर केला तर चांगलं जास्त. हा जो अनुभव आहे, पुढच्याच ठेच मागचा शहाणा, तसं एक ठेच लागलेली आहे एकदा, म्हणून सांगायचा हा एक मुद्दा. नंतर लसूण पात, कांदा पात आपण लावू शकतो. हे एक प्लास्टिकची बरणी आहे, त्याला साईडनी होल्स करून माझ्या एका मैत्रिणीनीच हे केलेलं आहे. तर लसूण पात आपल्याला वेळोवेळी स्वयंपाकात चटणीसाठी वापरता येते. लसूणीचा दुसरा एक उपयोग आहे की तुम्ही गुलाबाची झाडं जेव्हा लावता तेव्हा गुलाबाच्या झाडांमध्ये 1-2 लसणीच्या पाकळ्या जर खोचून ठेवल्या तर जी झाडाला सल्फरची आवश्यकता असते ती मिळते. तुम्हाला एकीकडे पातही खायला मिळते. तर ही गोष्ट तुम्ही आवर्जून करा. फुलाचा वास आणि रंग दोन्हीही या सुधारायला सल्फरमुळे मदत होते आणि हा उपाय सेंद्रिय आहे, हा सहज करू शकतो. वेल लावायचे असतील तर आधार हवा, हे महत्वाची गोष्ट आहे. एक अशा प्रकारचे काही स्टँड बाजारामध्ये उपलब्ध असतात, तेही तुम्ही घेऊ शकता. ते जास्त टिकतात. बांबूचे स्टिक्स घेतले तर त्या थोड्याशा पटकन खराब होतात, तरी 1-2 वर्ष 3 वर्ष ते टिकतात. एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली म्हणायचं असेल तर बांबू स्टिक्स चांगल्या. अदरवाईज तुम्ही अशा प्रकारचे स्टँड विकत आणू शकता. वेली ज्या असतात त्या आपण, जर तुम्हाला वाटत असेल सनबर्ड साठी कुठलं छान आहे, तर एक कृष्ण कमळाचे अतिशय छान रंग असतात. लाल आहे, जांभळा, पांढरा, दिसताना खूप सुंदर दिसतं. कंपाऊंड वरती तुम्ही जर लावलं तर कंपाऊंड भर तुम्हाला तो दिसेल, किंवा एंट्रन्सला सुद्धा छान दिसू शकतो. नंतर वेगवेगळ्या प्रकारची गोकर्ण आहे, निळी आहे, जांभळी आहे, डबल गोकर्ण असते, पांढरी गोकर्ण असते. तर अशा प्रकारचे वेल आपण लावू शकतो. खायच्या पानाचा वेल जर लावला तर तो आपल्याला दोन्ही उपयोगाला येतो. कॅल्शियम डेफिशियन्सी बरेच वेळा होते, तेव्हा आपण घरचं पान अगदी बागेतलं तोडून चुना लावून खाल्लं तर छान उपयोग होतो त्याचा. अशा वेलांमुळे दुसरं एक होतं की पक्ष्यांना बसायला जागा मिळते, लपायला जागा मिळते. बोगनवेल लावली तर बोगनवेलीचे जरी काटे आपल्याला दिसले तरी त्याच्यामध्ये पक्ष्यांनी घरटी केलेली आढळतात. तर पक्ष्यांसाठी एक जमिनीपासून थोडं उंच होतं, त्यामुळे मांजरं किंवा इतर जे प्राणी फिरतात त्याच्यापासून त्यांना थोडं संरक्षित वाटतं. त्यासाठी सुद्धा वेली लावाव्या. कमी मेंटेनन्स हवा असेल तर चक्क तुम्ही मनी प्लांट किंवा जे पोथोस आहे ते तुम्ही लावलं तरी चालेल. या वेलांवरती पक्षी झुलताना बघणं हा एक निराळा आनंद आहे. काही इंडोर प्लांट्स तुम्ही, पानांची ज्यांना आवड आहे तर फक्त फुलं नाही तर पानातलं सौंदर्य बघायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारची इंडोर प्लांट्स लावा. ज्याला कमी ऊन ज्यांच्याकडे आहे त्यांनी हे जरूर लावू शकता. हँगिंग्स मध्ये लावा किंवा टेबल वरती तुम्ही लावू शकता. ही काही झाडं आहेत. त्यामध्ये सिरॅमिक पॉट मध्ये लावून तुम्ही एखाद्या कॉर्नर मध्ये अशा प्रकारे ठेवलं तर हॉलची सुद्धा शोभा तुमच्या वाढू शकते. ही काही रंगीत आकर्षक पानं आहेत. त्याची एक माझ्याच घरची ही आहेत. ऑक्झॅलिस जे आहे त्याची पानं म्हणजे बिटाच्या रंगाची असतात आणि दिसायला अतिशय सुंदर दिसतात. गुलाबी फुलं येतात, खूप ऊनही लागत नाही. नंतर बिगोनियाची व्हरायटी तुम्ही तिथे लावू शकता. क्रोटन्स आहेत, ती अनेक प्रकारची लावू शकाल तुम्ही. नंतर एक सगळ्यांना, आपण पर्यावरण प्रेमी असल्यामुळे एक सगळ्यांना विनंती की आपल्या 10 कुंड्या असतील तर त्यातलं एक कुंडी आपण आपल्या देशी झाडांसाठी जर वाढवायला ठेवली तर पहिली 2 वर्ष आपण झाडं ती वाढवू, मग आपण वृक्षारोपणासाठी देऊ शकतो. अगदी तुम्हाला लोकांसाठी नको असतील तर आपण घरी जी आपल्या पूजांसाठी गोष्टी लागतात, जसं वड आहे, आपटा आहे, कडुनिंब आहे, ह्या गोष्टी आपण बाहेरून नेहमी आपट्याची पानं विकत आणतो आणि ते खरं तर झाडं ओरबाडूनच पानं तोडलेली असतात. किंवा लोक आपटा म्हणून कांचनाची प्रचंड प्रमाणात वृक्ष म्हणजे पानं तोडतात, झाडं तोडतात. असं न करता आपल्या घरच्या घरी आपण आपटा लावला तर आपल्याला 4 पानं आपल्या घरचे आपण सोनं म्हणून देऊ शकतो. तसंच कडुनिंब आहे, खायला सुद्धा ते चांगलं आहे. जेव्हा आपल्याला कडुनिंब आपण गुढीसाठी वापरतो तेव्हा आपण घरचा वापरू शकतो. वडाची फांदी तर माहितीच आहे आपल्याला. तसंच आपण जेव्हा आता गणपती येणार आहेत तर आपण आत्ताच त्या पद्धतीने सुद्धा थोडंसं प्लॅनिंग करून काही गोष्टी लावता आल्या तर बघू शकतो. तर ह्या मुद्दाम गोष्टी सांगाव्याशा वाटला की वड, आपला, कडुनिंब आणि कुठलंही इतर झाड. तुम्ही बहावाचं झाड लावा, मोठ्या कुंडीत सुद्धा बहावा फुलतो. तर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही बहावा लावा आणि बियांपासून एखादं तरी रोप लावून बघा.
तो जो बी मधनं अंकुर येणं आणि पानं नवीन फुटणं हा आनंद आहे, तो पण तुम्ही घ्या आणि नंतर तुम्ही झाड ते लावायला देऊ शकता. तर एक कोपरा तरी आपल्या बाल्कनीचा अशासाठी ठेवावा असं वाटतं मनापासनं. रोपांची काळजी मध्ये पाणी अति देऊ नका. अति पाण्याने बरेच वेळा मूळकूज होऊन झाडं मरतात. तर ते बघा, ऋतुमानाप्रमाणे पाणी द्या. आता पावसाळ्यात तर कदाचित आपल्याला उलटी काळजी घ्यावी लागेल की पाणी साठत नाही ना. बरेच वेळा कुंड्यांच्या खाली आपण प्लेट्स ठेवतो, त्या प्लेटमध्ये पाणी साठून डास होतात आणि डास झाले म्हणून आपण झाडच काढून टाकतो. तर दोष झाडांचा नाहीये, थोडासा आपल्या आळसाचा आहे की ती आपण प्लेट मधलं किंवा बागेमध्ये साठलेलं पाणी वेळच्या वेळी स्वच्छ करणे हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण पालेभाजी लावतो तेव्हा थोडी काळजी घ्यावी लागते की पाणी एकदम जोरात देऊन चालत नाही, तेव्हा आपण झारीनी पाणी देणं किंवा हलक्या हाताने पाणी देणं गरजेचं असतं. एकदम पाईपनी पटकन पाणी देऊन होतं म्हणून आपल्याला सोपं आणि सोयीस्कर आहे म्हणून आपण वापरतो, परंतु मग त्याचं निदान आपण थोडासा बारीक करून तो पाईप नळ वापरावा. पाईपनी पाणी वाया पण जास्त जातं, तोही हा भाग आपण लक्षात घ्यायलाच पाहिजे. बाकी तर इतर आहे कटिंग. बरेच वेळा काय होतं, फुलं छान दिसतात झाडावर म्हणून आपण कट करत नाही, पण जेव्हा आपण कुंडीमध्ये झाडं लावतो तेव्हा फुलं कट करणं सुद्धा गरजेचं आहे. 1-2 दिवस ती झाडावर ठेवून द्यावी आणि कट करावी. गुलाबाची झाडाला बरेच वेळा कमी फुलं यायला लागतात नंतर, त्याचं हे पण कारण आहे की गुलाबाचं रोप 1-2 दिवसांनी तुम्ही कट करा. ते कट करताना किमान कमी खाली म्हणजे गुलाबाच्या फुलाच्या खाली 1-2-3 इंच खाली तुम्ही कट करत राहा. सतत कटिंगनी गुलाब छान येतो आणि ब्रांचिंग जेव्हा होतं झाडाला कटिंगमुळे तेव्हा तुम्हाला जास्त फुलं मिळू शकतात. नंतर एकटं रोप ठेवू नका, त्याला सुद्धा कंपनीची गरज आहे. तर निदान 2-3 झाडं एकत्र ठेवा. रोपांचं निरीक्षण करत राहा. शक्यतो आपण वरच्यावर झाडं पाहतो तर पानांच्या खालच्या बाजूला कीड येण्याची शक्यता जास्त असते. जर आपलं निरीक्षण व्यवस्थित असेल तर आपण थोडक्यात 1-2 पानांना कीड आलेली असताना ती पानं काढून टाकली तर आपलं झाड वाचतं, नाहीतर ती कीड कधी पसरेल आपल्याला कळत नाही. थोडंसं खुरपणी करणं हे खूप गरजेचं आहे, ज्यांनी एक तर मुळांना हवा मिळते आणि जर काही कीड असेल तर ती सूर्याला एक्सपोज होऊन आपल्याला थोडंसं कीडही नियंत्रित होतं आणि माती भुसभुशीत झाली की आपली झाडं जोमाने वाढलेली आपल्याला जाणवतात. पावसाळ्यात तर खुरपणी वेळच्या वेळीच करावी. गच्च झालेलं असेल एखादं झाड तर थोडंसं तुम्हाला शक्य असेल तर थोडं पावसापासून आत घ्यावं. थंडीमध्ये एक उपाय केला जातो की झाडांच्या इथे आपण जे धूप लावतो तसं कोळसे थोडे पेटवून त्याच्यावर वेखंडाची पावडर घालून ती जर धुरी आपण थोडी बागेमध्ये पसरवली म्हणजे फिरवलं तर बागेत येणारी कीड थोडी कमी होते थंडीच्या काळात एस्पेशली. त्याच्यानंतर खतं. झाडांना जी मुख्य अन्न घटक लागतात ते म्हणजे NPK, नायट्रेट, फॉस्फरस आणि पोटॅश. तर ह्यासाठी आपल्याला जे झाड लावतो तेव्हा आपण गरजेचं असतं, परंतु सुरुवातीच्या काळात जेव्हा पानं यायची असतात तेव्हा आपल्याला नायट्रोजनची आवश्यकता जास्त असते. जेव्हा आपल्याला फुलं येतात आणि फुलं गळून पडतात तेव्हा आपल्याला फॉस्फरस म्हणजे ची गरज असते. त्याच्यावेळी आपण हाडांचा चुरा म्हणजे स्टेरामिल हे खत वापरू शकतो आणि पोटॅश आहे हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात लागतात. ह्याच्या व्यतिरिक्त जी मायक्रो न्यूट्रिएंट्स लागतात झाडाला ती म्हणजे एक इप्सम सॉल्ट ज्याला साठी वापरतो ते मॅंगनीज, नंतर झिंक लागतं, सल्फर लागतं, आयर्न लागतं. आणि अशी छोटी जी म्हणजे छोट्या प्रमाणात काही अन्नद्रव्य झाडांना लागत असतात. कॅल्शियमची पण झाडांना आवश्यकता असते. तर कॅल्शियमसाठी अंड्याचा जो सालाचा चुरा आहे तर आपण तो घालू शकतो. शेणखत हे बहुपयोगी आहे, त्यामुळे शक्यतो कुंड्या भरताना आपण शेणखत घालावंच आणि मग किंवा कंपोस्ट आपलं घालू शकतो. कंपोस्ट मध्ये आपण घरी जेवढ्या प्रकारच्या भाज्या खातो किंवा जेवढ्या प्रकारची फळं खातो त्याची सगळ्याची सालं आणि देठं आपल्या कंपोस्ट मध्ये जात असतात. ब्राऊन लीफ जर आपण त्याचं खत केलं तर कार्बन जे लागतं तेही आपल्याला मिळतं. तर त्यामुळे आपण कंपोस्टचा वापर तर जास्तीत जास्त करावा आणि त्या व्यतिरिक्त ह्या काही गोष्टी आपल्याला लागतील. पोटॅश साठी आपल्याला जी राख असते वूड ऍश तर त्याचा आपण वापर करू शकतो. होळी करतात आपल्या इथे बरेच वेळा, तेव्हा गोवऱ्या किंवा थोडी लाकडं जाळून जर राख होत असेल तयार तर ती राख लोक फेकूनच देतात. बरेच ठिकाणी आपण आता ही बंद केलेली आहे,
प्रथा, परंतु थोड्या प्रमाणात पूजेसाठी केली तर ती राख सुद्धा आपल्याला उपयोगी येते, तर ती आपण आणून ठेवावी. घरगुती जी खतं आहेत त्याच्यामध्ये कांद्याची सालं जी असतात ती पाण्यामध्ये भिजवून 1-3 दिवस तरी पाण्यात ठेवावी आणि नंतर ती घालावी. सीझनल फुलांसाठी ती उपयोगी आहेत. डाळ तांदूळ जे धुतो त्याला आपण पाणी जे फेकतो ते पाणी आपण झाडांना घालू शकतो. थोडीशी बोरिक पावडर आपल्या तांदूळाला आपण लावतो, तर हलक्या प्रमाणामध्ये बोरॉन हे सुद्धा जे घटक लागतो झाडाला तो त्यातनं मिळू शकतो. परंतु हे कुठलंही प्रकारचं पाणी घालताना तुम्ही नेहमी लक्षात घ्या की डायल्यूट करून घाला. ऍटलीस्ट 1:1 रेशो असं ते पाण्यामध्ये डायल्यूट करून मग तुम्ही ते घाला, जेणेकरून कुठल्याही प्रकारची झाडाला हानी होणार नाही. शेण, गोमूत्र, गूळ आणि डाळीचं पीठ यापासून जीवामृत बनवलं जातं. जीवामृताचा खूप फायदे आहेत. त्याच्यामुळे मुख्य एक काम होतं की मातीमध्ये जी जीवाणू किंवा बॅक्टेरियाज आहेत त्यांची वाढ चांगली होते आणि हे जीवाणू विषाणू आपल्या नकळत झाडांना जी अन्नद्रव्य म्हणजे त्यांना घेता यावं या स्वरूपात ते उपलब्ध करून देण्याचं काम करत असतात. त्यामुळे जीवामृतही चांगलं आहे. केळ्याची साल चांगली आहे. बाकी अंड्याची टरफलं मी सांगितली. फक्त अंड्याची टरफलं एक लक्षात घ्यावं की ती डिकम्पोज व्हायला वेळ लागतो, तर त्याचा बारीक चुरा करावा. थोडंसं तव्यावरती लोखंडी किंवा कढईमध्ये ते भाजून थोडं काळं करावं आणि म्हणजे ब्राऊन करावं, काळं नाही, आणि ते तुम्ही झाडांना घालू शकता. कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल तर ती त्याच्यामुळे करू शकतो. चुन्याची नेवळी सुद्धा उपयोगी आहे. आणि महत्वाचा मुद्दा की कुंडीतील झाडांना नियमित आणि प्रमाणात खत देणं गरजेचं आहे. जमिनीतली झाडं आपल्याला हवं तेव्हा जमिनीमधनं ही अन्नद्रव्य घेऊ शकतात. कुंडीमधलं एकदा तुम्ही पॉटिंग मिक्स करून घातलं आणि नंतर काहीच घातलं नाही तर तुम्हाला तेवढं प्रमाणामध्ये फुलं फळं दिसणार नाहीत. त्यामुळे नियमित एक 15 दिवसांच्या अंतराने तुम्ही काही ना काही खत योग्य प्रमाणात घालत राहा. एक्सेस खत झालं तरी सुद्धा झाडांवर कीड येते. त्यामुळे अति सर्वत्र वर्ज्य. कुठल्याही प्रकारचं खत अति करू नका किंवा एकच प्रकारचं खत देऊन उपयोग होणार नाही. झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळी खतं द्यावी. मला वाटतं एक 5 मिनिटं आहेत तर कीड नियंत्रणाबद्दल सांगते. 2 आहेत की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तसा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करावा आधी झाडांचा. त्याच्यासाठी रोप जेव्हा नर्सरीतून आणतो तेव्हा त्याची पानं बघून घ्या ती तजेलदार आहेत ना, पानाच्या खालच्या बाजूला कुठं काही आपल्याला आळ्या किंवा कुठं रोग दिसत नाही ना, पांढरं झालेलं पान दिसत नाही ना, किंवा पानाच्या वरच्या बाजूला नागाळी म्हणजे असे पांढऱ्या दोरे दोरे दिसतात, असं काही तुमच्या त्या रोपांवर नाही ना, जिथून रोप आणतो त्या मातीमध्ये काही कीड नाही ना, नाहीतर तीच कीड आपल्या सगळ्या झाडांमध्ये जाऊ शकते. तर ही काळजी घ्या. नियमितपणे एक 15 दिवसाच्या अंतराने 8 दिवसाच्या अंतराने नीम ऑइल आणि गोमूत्र ह्याची फवारणी करत राहणं. पाण्यामध्ये डायल्यूट करूनच ती फवारणी करायला लागते. नीम तेल असेल तर नीम तेल त्याच्यामध्ये थोडासा साबण, लिक्विड सोपचे काही थेंब आणि पाणी असं ते मिश्रण करायचं. केमिकल नको असेल तर रिठ्याचं पाणी सुद्धा आपण नीम ऑइल बरोबर वापरू शकतो. सापळा पीक ही एक अशी संकल्पना आहे की कीड येऊच नाहीये म्हणून मध्ये मध्ये झेंडू पेरणं किंवा मोहरी लावणं, जेणेकरून जी कीड असते ती ह्यावरती अट्रॅक्ट होते आणि आपली बाकीची झाडं वाचतात. मका हे सुद्धा एक सापळा पीक म्हणून वापरलं जातं. तर आपल्या गच्चीमध्ये समजा लावत असू तर 4 कोपऱ्यांवर 4 मक्याची रोपं लावली तर आपल्याला घरच्या घरी छान कणसंही मिळतील. थोडंसं आपल्याला किडीपासून संरक्षण पण मिळू शकेल. नीम पेंड रोप लावताना आपण मातीत मिसळली की थोडासा फंगल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. ट्रायकोडर्मा ही जी बुरशी आहे तर ती सुद्धा त्याची म्हणजे दुकानामध्ये मिळते. बुरशीजन्य रोगांसाठी याचा उपयोग केला जातो. सुगंधी वनस्पती मुद्दाम लावाव्या, त्याच्यामुळे ही कीड नियंत्रणासाठी उपयोग होतो. तुळस ही सगळ्यात छान आहे. तुळशीचे निरनिराळे प्रकार आहेत. कापूर तुळस आहे, थाई बेसिल आहे, राम तुळस आणि कृष्ण तुळस आपल्या ओळखीची आहेच आहे. एक लेमन तुळस म्हणजे तशा वासाची असते. किंवा आपल्या सुगंधी वनस्पती आहेत, मोगरा आहे, रातराणी आहे, जाईजुईचे वेल आहेत. ह्या सुगंधी वनस्पती सुद्धा लावाव्या, जेणेकरून आपली बाग आहे ती किडीपासून नियंत्रित राहील. आणि जर कीड आलीच तर काही गोष्टी आपण भातापासून बनवलेलं एन्झाईम, बरेच वेळा जास्वंदीवर जी पांढरी कीड येते तर त्याच्यासाठी उपयोगी असतं.
शिजवलेला 1 वाटी भात 2 लिटर पाण्यामध्ये भिजवून ठेवला तर त्याला एक साधारण 6-7 दिवसामध्ये थोडा आंबूस फर्मेंटेड वास येतो. तर हे पाणी आपण दर 1-1 दिवसांनी डायल्यूट करून झाडांवर मारत राहिलं तर ती कीड कमी व्हायला मदत होते. थोडी कीड असेल तर तुम्ही साध्या पाण्याचा सुद्धा जोरात फवारा मारू शकता. थोडंसं टूथब्रशनी, जर साबणाचं पाणी आणि टूथब्रशनी घासलं तरी सुद्धा कीड निघून जाते. थोड्या प्रमाणात असेल तर ह्याचा उपयोग होतो. दशपर्णी अर्क बाजारामध्ये मिळतो. साधारण जनावरं जी पानं खात नाहीत अशा प्रकारच्या पानांचा ह्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. त्याच्यामध्ये कडुनिंब असतो मुख्य प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर काही वेळेला पपईची पानं घालतात, सीताफळाची पानं जी असतात ती घालतात आणि निरगुडीची पानं घालतात, तो पाला घातला जातो, एरंडाचा पाला, असे 10 निरनिराळ्या प्रकारची पानं त्याच्यात घालतो. आपण घरच्या घरी सुद्धा कण्हेरीची पानं आहेत तर ती कण्हेरीच्या पानांचं सुद्धा किंवा अशोकाची जी जो साधा अशोक असतो त्याची ऑइल बेस्ड जी पानं असतात तर त्या पानं सुद्धा रात्रभर पाण्यात भिजली आणि मग तुम्ही त्याचा ते पाणी जरी झाडांवर फवारलं तरी चालू शकतं. हे घरच्या घरी करण्यासारखं आहे. कडुनिंब बरेच वेळा झाडं तोडून टाकतात, कटिंग करतात, तेव्हा असा पाला आपण आणून त्याचा उपयोग करू शकतो. इथे तुम्हाला एक छोटासा किडा दिसेल फोटोमध्ये. तर मित्र कीटक अशी पण संकल्पना आहे. आपली जी निसर्ग साखळी आहे त्याच्यावरती जीवो जीवस्य जीवनम, तर प्रत्येक जीवावरती नियंत्रण ठेवणारा दुसरा जीव निसर्गात आहे. तर अशा प्रकारचं काम आपल्या इथे डॉक्टर राहुल मराठे जे आहेत ते ह्यातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी ह्याच्यामध्ये डॉक्टरेट केलेली आहे. तर मित्र कीटकांमार्फत कीड नियंत्रण होऊ शकतं. हा जो बिटल आहे, लेडी बर्ड बिटल, तो माझ्या बागेतलाच आहे. तर आम्ही ह्याचा प्रयोग केलेला होता जेव्हा आमच्याकडे कोबी आणि फ्लॉवर वरती आळ्या आल्या होत्या आणि एकदा त्यांना कळलं की इथे अशा प्रकारची कीड असते तर ते परत कीड आली की ते आपोआप येतात. ह्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. नीम तेल हे एक चांगलं आहे, उपयोगी औषध आहे. वेखंड, हळद पावडर सुद्धा आहे. हिंगाचं पाणी सुद्धा मुंग्या आल्या तर त्याच्यावर फवारणीसाठी वापरतात. बागकामाचे फायदे तर सगळ्यांना बरेच माहितीच आहेत. पण मला असं वाटतं की छोटी जी बाग आहे ती कैली तर आपल्याला निसर्गप्रेमी होण्याच्या दिशेने आपलं ते पहिलं पाऊल असेल. आपली बाग भले छोटी असेल पण ती आपल्यासाठी खूप महत्वाची असते. जेव्हा आपल्याला खूप तणाव येतो, कंटाळवाणं होतं, तेव्हा एक 10 मिनिटं तुम्ही तिथे झाडांची नुसतं उभं जरी राहिला तरी खूप प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्हिटी वाढते नक्कीच. घरी राहून आपण पर्यावरण रक्षणात थोडासा आपला हातभार लागतो. आणि एक अधिवास हा जो शब्द आहे की आपण जेव्हा झाड लावत असतो तेव्हा त्या मातीमध्ये असंख्य प्रकारचे छोटे किडे, न दिसणारे असंख्य जीव त्याच्यात जगत असतात. त्यांना आपण आसरा देत असतो. त्याच्यावर जगणारे छोटे कीटक असतात, त्याच्यावर जगणारे छोटे पक्षी असतात. तर अशा प्रकारे आपण पक्ष्यांना निमंत्रित करतो या अशा झाडांनी आणि त्यांच्यासाठी छोट्या प्रमाणात का होईना आपला अधिवास येतो. एखादं फुलपाखरू जरी बागेमध्ये आलं तर आपल्याला किती आनंद होतो. तर निसर्ग हा कधी कधी तुम्हाला टँजिबल गोष्टी देणार नाही, पण ह्या असे इंटँजिबल आनंद जो आहे तो खूप आहे. ही माझी एक बागेचा फोटो आहे. ही काही नीट नेटकी नाही, छान नाही, फक्त मला दाखवायचं इतकंच आहे की प्रत्येक वेळी बाग स्वच्छ, सुंदर, चांगली पाहिजे ही संकल्पना बाजूला ठेवा. जंगलामध्ये कधीही सगळं साफसुथरं काही नसतं. वेगवेगळ्या प्रकारची, अनेक प्रकारची झाडं लावून त्याचा जर तुम्ही एक वेगवेगळ्या पक्ष्यांसाठी हा असा अधिवास केला तर आपल्याला नक्कीच, माझ्या इथे जवळजवळ 18 प्रकारचे पक्षी इथे येतात एवढ्याशा ठिकाणी आणि छान त्यांच्यासाठी फक्त मी पाणी ठेवते, बाकी कुठल्याही प्रकारचं कुक फूड मी ठेवत नाही. कधीतरी फळ एखादं असतं आपल्याकडे जे ओव्हर राईप असतं, जास्त पिकलेलं केळं किंवा खराब झालेलं सफरचंद, ते मात्र मी अशा कंपाऊंडच्या बाजूच्या तारेवर अडकवून ठेवते आणि बुलबुल ते अगदी पटकन फस्त करतात. त्यांना बघण्याचा एक वेगळा आनंद आहे. हे काही बागेतील म्हणजे एकावर एक फ्री तसं आहे. झाडं लावा आणि मग पक्षी निरीक्षण घरी बसून करा. तर हे काही बागेतले पक्षी आहेत आलेले. ही एक भांगपाडी मैना सुद्धा दिसते, तर ती सुद्धा उन्हाळ्यामध्ये हाही एक अनुभव आहे की सलग जेव्हा 2-3-4 वर्ष पाणी ठेवतोय ते त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं जे काही निसर्गाने त्यांना मेकॅनिझम दिले ते बरोबर त्या जागी येतात.
काही हिवाळी मायग्रेटरी 1-2 पक्षी पण येतात, जे फक्त नोव्हेंबर ते फेब्रुवारी काळात दिसतात. तर बागकामामुळे आपल्याला पक्षी निरीक्षणाचा एक छंद होतो, फोटोग्राफीची आवड निर्माण होऊ शकते. तर हे अजून काही आपल्याला निराळे फायदे आपल्याला मिळतातच. तर नक्की फक्त शेवटचं सांगून थांबते की वनस्पती सुद्धा सजीव आहेत. तर आपण जसं माणसाला ट्रीट करतो तसंच त्यांच्याशी वागा. भसाभस पाणी देणं, भसाभस कटिंग करणं असं न करता थोडं हळवारपणाने त्यांच्याशी तुम्ही वागणूक ठेवा, त्यांच्याशी संवाद करायचा प्रयत्न करा. तर नक्की झाडं तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाडं तग धरून राहतात. आज कोरोनाच्या काळामध्ये आपण सुद्धा थोडंसं हतबल झालोय, आपल्याला थोडी निराशा आलीये. तर आपण झाडांकडनं हे शिकण्यासारखं आहे. जेव्हा पाणी नसतं तेव्हा पानगळ करून सगळी ती शांत उभी असतात. जेव्हा थोडंसं अनुकूल वातावरण होतं, पाणी मिळतं, तेव्हा ती फुलांनी बहरतात. तर आपण सुद्धा हे आपल्या प्रिपरेशनसाठी हा वेळ घेऊया आणि जसंही हे कोरोनाचं संकट दूर होईल तर आपण नव्या जोमाने कामाला लागू शकतो. आणि स्वावलंबन हे वनस्पती शिकवतात. अन्न साखळीमधल्या वनस्पती अशी आहेत की ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि आत्मनिर्भर असतात. आपण सुद्धा ते बनण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांचे आभार मानतेस. फक्त चालणार असेल तर 1-2 मिनिटात मी एक माझी कविता तुम्हाला म्हणून दाखवू इच्छिते. निसर्गाबद्दलची अगदी छोटी कविता आहे. 1च मिनिट फक्त. एवढी कविता वाचून मी माझं बरोबर 11ला संपवते. 11:02 11 वाजले. देव सगळ्यांना भेटत नाही, देव सगळ्यांना भेटत नाही हे पक्क ठाऊक आहे. एकदा तरी दिसावा आशा मात्र नक्कीच आहे. आपण म्हणू तेव्हा बीज रुजत नाही, आपण म्हणू तेव्हा बीज रुजत नाही, आपण म्हणू तेव्हा फूल फुलत नाही. त्याचे वेळापत्रक सारे त्याच्या वेळेनेच चालते. उमलायचं नसेल कळी सुद्धा उमलायचं नसेल तर कळी नुसतीच गळून पडते. पिकलेले फळ असले तरी आतून पोकळ दिसते. त्याला स्मरून प्रेमाने जेव्हा लहानसे बीज लावतो, त्याला स्मरून प्रेमाने जेव्हा लहानसे बीज लावते, तेव्हा कुठे वेलीवरती सुंदर फूल उमलते. माझा देव कदाचित मला या निसर्गातच भेटेल. पाकळ्यांचे पडदे सारून हळूच कळीतून डोकावेल, हळूच कळीतून डोकावेल. तोपर्यंत मात्र त्याची मनापासून वाट पाहायची, तोपर्यंत मात्र त्याची मनापासून वाट पाहायची. लहान सहान प्रसंगातून त्याची अनुभूती घेत राहायची. धन्यवाद. सगळ्यांना ह्याचा अगदीच उपयोग होईल. म्हणजे खूप गरजेची माहिती होती ही सगळी. आता युट्यूबवर आपल्या लोकांचे काही प्रश्न आलेत, सो ते आपण घेऊयात. वैष्णवी ते प्रश्न वाचून दाखवेल, तर आपण जास्तीत जास्त ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. हो. मृणाली क्षीरसागर यांचं कमेंट आली आहे, पेस्ट कंट्रोल आणि गोगलगायीचं नियंत्रण याबद्दल माहिती मिळेल का? गोगलगाईचा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला जास्त करून पावसाळ्यात येतो किंवा जास्त पाणी घातलं गेलं की गोगलगाई येतात. त्याच्यासाठी बरेच उपाय आहेत, ते सगळे फुलफ्लेज नाहीत, कारण हे सगळे सेंद्रिय पद्धतीने केलेले उपाय जे आम्ही करतो ते मी सांगते. एक म्हणजे गुळाचं पाण्यामध्ये फडकं भिजवून ते रात्री ठेवलं तर त्या गोगलगाई त्याच्यामध्ये जमा होतात त्याच्या खाली, किंवा काकडीच्या चकत्या ठेवल्या तर त्याच्या बाजूला त्या गोगलगाई जमा होऊन नंतर तुम्ही ते लगेच फेकून द्यायची दुसऱ्या दिवशी. आणि किंवा टोमॅटोच्या चकत्या ठेवतात. थोडासा एक वेगळा उपाय लोक करतात, ते म्हणजे लोक म्हणतात की इथे तुम्ही असं कसं सांगता, पण जे लोक करतात तो सांगते की काही जण बाउलमध्ये बियर वगैरे घालून ठेवतात आणि त्याच्या भोवती त्या गोगलगाई जमा होतात. नाहीच तर एक स्नेल किल म्हणून औषध आहे, तर ते वापराने त्याच्या गोगलगाई कमी होऊ शकतात. थँक्यू. आता दुसरा आहे अपर्णा भट्टाचार्यांचं. आय हॅड प्लांटेड मॅरीगोल्ड प्लांट्स बट इट ईदर डझंट ग्रो और डेव्हलप कॉटनी इन्सेक्ट्स, काइंडली ऍडवाइस. त्यांनी पॉटिंग मिक्स काय वापरले ते बघायला पाहिजे. कुंडी लावताना शेणखत घालायचं असतं. एखाद्या कमी अंड्याची जी टर्फल असतात ती घातली तर झेंडू चांगला येतो. त्याच्यामध्ये पुरेसं ऊन आहे का नाही ते पण पाहायला लागेल. आणि कीड येत असेल तर थोडंसं जे आपण गोमूत्र किंवा नीम ऑइल आहे त्याची फवारणी त्यांना करायला लागेल.
आणि उन्हाशिवाय फुलं येत नाहीत, त्यामुळे फ्लॉवरिंग प्लांट्सला भरपूर ऊन लागतं, तर ते त्यांनी बघायला पाहिजे. थँक्यू. मृणाल क्षीरसागर यांचा आहे मायक्रो न्यूट्रिशन, इप्सिन सॉल्ट, डोस आणि फ्रिक्वेन्सी ह्याच्याबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे. मॅग्नेशियम डेफिशियन्सी असेल तर ते इप्सम सॉल्ट घालतात. ते 1 चमचा 1 लिटर पाण्यामध्ये घालून त्याची झाडांना देतात. दररोज द्यायचं नसतं ते, 8-8 दिवसाच्या अंतराने ते द्यायला लागतं. ते झाडाचं साईज बघून त्याला ठरवायला लागतं की किती तुम्ही द्यायचंय, त्यामुळे साईज महत्वाचा आहे कुंडीचा. थँक्यू. आता मृणाल ह्यांचं रसिका देशपांडे यांनी सांगितले की बदाम भिजवलेलं पाणी मी घालते झाडांना. तसं कुठलंही भाज्या धुतलेलं पाणी आपण घालू शकतो, किंवा आपण कुठल्याही प्रकारचं, त्या जसं म्हणतात बदाम भिजवलेलं पाणी, किंवा बरेच जण मनुका भिजवून खातात, ह्या असं सगळं पाणी जे आपण फेकून देतो स्वयंपाकघरातनं, तर स्वयंपाकघरामध्ये एका ओट्यावरती एका बाजूला माझ्याकडे छोटी बादली असते, त्याच्यात हे मी सगळं पाणी एकत्र करते आणि एकदाच जेव्हा संध्याकाळी बाहेर जाऊ झाडांना पाणी घालायला तेव्हा ते पाणी घालते. पाणी बचतही होते आणि हे जे न्यूट्रिएंट्स आपण वाया घालवत असतो तर ते सगळे आपण झाडांना देऊ शकतो. थँक्यू. मृणाल क्षीरसागर यांचा आहे मित्र कीटकांना अट्रॅक्ट कसं करावं. पहिल्यांदा मित्र कीटक स्वतःहून येतील असं नाही, तर ते निसर्ग सायकल आहे, ती आपोआप येत नाही. पण जेव्हा तुम्हाला कीड दिसते तेव्हा पहिल्यांदा आम्ही डॉक्टर मराठ्यांशी संपर्क करून त्यांच्याकडनं ते किडीचे जे लार्वे असतात ते आणून तिथे सोडावे लागतात आणि नंतर नंतर मग ते परत यायला लागले. तर असं प्रोडक्शन आपण करू शकत नाही कुठल्याही गोष्टीचं स्वतःहून, निसर्गामध्ये ते असतात. पण ह्या अशा प्रकारे काही लॅबोरेटरीज मुद्दाम ते वाढवतात आणि त्याचा उपयोगासाठी आपल्याला देतात. थँक्यू. संजय सूर्यवंशी यांचं आहे मातीतली कीड कशी ओळखावी. हा खूप मोठा प्रश्न आहे, तर मला वाटतं असं नाही सांगता येणार. ठीक आहे. माधवींचं आहे कंपोस्ट कसं करावं सांगा ना. मला वाटतं कंपोस्ट साठी वेगळं लेक्चर घेण्याची आवश्यकता आहे, कारण त्याच्यासाठी सायंटिफिक माहिती थोडीशी आपल्याला देणं गरजेचं असतं. तर 2 मिनिटात फक्त सांगते, किंवा नंतर त्या जर आपल्या गटाशी जोडलेल्या असतील तर अनुष्काताई सुद्धा खूप छान आपल्याला सांगू शकतील. पण माठामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता कंपोस्ट. फक्त माती, कोरडी माती आणि तुमच्या घरात जो असतो ओला कचरा तो आणि आंबट ताक हे कल्चर म्हणून वापरून आपण कंपोस्ट करू शकतो. तर त्याचं निदान काही अर्धा तासाचा तरी वेळ आपल्याला त्याच्यासाठी पाहिजे. असं पटकन सांगण्यासारखी ती नाहीये गोष्ट. वेगळा एक सेशन घेणं गरजेचं आहे की ज्याने आपण हा व्यवस्थित लोकांना समजू शकतो. हो चालेल. थँक्यू स्नेहलताई, तुम्ही सगळ्यांचे प्रश्नांची माहिती. दिनेशजी, आपला असाच उपक्रम असणार आहे यावर्षी. आपण अशा महिन्यातनं एक अशा पद्धतीचा ट्रेनिंग प्रोग्राम, ज्याला मार्गदर्शक प्रोग्राम असं म्हणून देणार आहोत. त्यामुळे असे वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे तज्ज्ञ याला जोडता येतील आणि नुसतं झाड लावणं किंवा बाग लावणं किंवा कुंडीत झाड लावणं हा विषय नसून एका निसर्ग परिसंस्थेचा परिचय आज स्नेहलताईंच्या याच्यातनं झाला. इट इज नॉट ओनली एक झाड, ती एक अख्खी परिसंस्था असते. सो इट्स नॉट अ डिग्री, इट्स अ युनिव्हर्सिटी. निश्चित. कल्याण मंत्र घेतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. धन्यवाद. चालेल, भेटूया मग. धन्यवाद स्नेहलताई, धन्यवाद.